गुड मॉर्निंग. वातावरण पाहू शकता, थंडगार असं वातावरण आहे आणि आज 7 वाजले आहेत. मला थोडासा उशीर झाला आहे उठायला, पण ठीक आहे, रेग्युलरपेक्षा थोडा लेट झाला आहे. मला ना उठल्या अगोदर छान असं बाहेर येऊन एक 5 मिनिट तरी थंडगार वातावरण असं छान बाहेर येऊन थांबायला खूप आवडतं. कारण डिरेक्टली कामाला गेल्यानंतर थोडं मोडं म्हणजे कसं तर थोडं फ्रेश वाऱ्याला येऊन थांबलं की ना कसं छान म्हणजे एक उत्साह येतं अंगामध्ये, पटपट कामावरनेच रात्रीची झोप वगैरे छान निघून जाते. डिरेक्टली उठलं की मग किचनमध्ये आलं तर थोडं गोंधळ उडतो ना, त्यामुळं आधी फ्रेश वाऱ्याला जाऊन एक 5 मिनिट तरी बाहेर मी कंपल्सरी थांबते. आणि आमच्याकडचं वातावरण पण खूप छान आहे, म्हणजे कसं एकदम थंडगार, खुला घरं पण आहेत, आजूबाजूला झाडं वगैरे आहेत, सो छान वाटतं. त्यानंतर मी किचनमध्ये आले, काही कामं आवरायचे होते. सो मॉर्निंगसाठी आज मला तोंडल्याची भाजी बनवायची होती. भात, शेंगदाण्याची कूट पण संपलं होतं, सो आधी मी छान असं शेंगदाणे भाजून घेतले, त्याचा कूट बनवला. त्यानंतर हे तोंडले असे छान उभे कापून घेतल्यानंतर तेलामध्ये आधी त्याला छान असं फ्राय करून घेतलं. त्यामध्ये नमक घालून एक 5 मिनिट झाकण लावून त्याला छान म्हणजे बारीक वाफेवरनं छान मऊ करून घेतलं. कारण हे पद्धतीनं ना थोडं जास्ती टेस्ट लागते. डिरेक्टली पण आपण फोडणी देऊन करू शकते, पण म्हटलं की ह्या पद्धतीने एकदा ट्राय करावं. ह्या पद्धतीनं मी पण फर्स्टच ट्राय करत आहे. आधी म्हणजे डिरेक्टली कांदा, लसूण हे सगळं घालून डिरेक्टली त्यामध्ये हे तोंडले जो कापलेले आहेत ना ते घालून करायचे, पण न्यू रेसिपी पाहिली आहे तर एकदा ट्राय करून बघू म्हणून ट्राय केले. छान असं सगळं परतून घेतल्यावर तेलामध्ये एकदम छान मऊ झाले होते. ते बाजूला काढून घेऊन परत कांदा वगैरे, लसूण सगळं घालून छान फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये तोंडले पण घालून दिले. तोंडले घातल्यानंतर छान परतून घेऊन मीठ, मिरचू, शेंगाचं कूट, सगळं काही मसाले वगैरे घालून परत वाफेवर 5 मिनिट्स पाणी वगैरे बिलकुल बी न घालता एक 5 मिनिट्स ठेवून दिलं. भाजी थोडीशी मऊ होईपर्यंत मी मनूचं आवरायला घेतले, कारण तिचं पण खूप असतं. म्हणजे ती आज आंघोळ घातल्यानंतर झोपतच नव्हती. म्हणलं डिरेक्टली आंघोळ घातल्यावर डेली कसं ना मी तिला डिरेक्टली झोपून देते, छान वेकंड वगैरे लावून गरम असं तो शॉल वगैरे वरती घालून, कपडे वगैरे नाही घालत. तसंच मी पाळण्यामध्ये झोपते ती आंघोळ केल्या सध्या तरी. मॉर्निंग एकच टाईम, बाकी टाईमला नाही झोपत मी, बाजूला घेऊन झोपू घालते. सो आज ती झोपतच नव्हती, खूप नखरे करत होती. म्हटलं तिचा मेकअप करून देऊया तोपर्यंत. मग तिला छान असं ड्रेसिंग वगैरे करून, काजळ वगैरे लावून मेकअप केले. तिचं असं काही चाललं होतं, ती बघत होती, बाय करायला बोलले. त्यानंतर तिचं आवरल्यानंतर आधी तिला पण स्कूलला सोडायचं होतं, तिला पण आवरून घेतलं. ड्रेस वगैरे ती आपलं घालून घेते, पण आंघोळ वगैरे घालावं लागतं. सो तिचं आवरलं, ड्रेस घातलं, सगळं काही आवरून टिफिन बॉक्स वगैरे सगळं रेडी होतं, सोडायला जायचं होतं म्हणून. त्यात मनू पण मध्ये करत होती. तिला म्हणजे आता ना तिला थोडंसं समजत आहे की मम्मा आता बाहेर जाणार आहे. म्हणजे आलं की ना जाते वेळेस ती असं कसं बघते, जवळ यायचा प्रयत्न करते. बापरे, तिचे नखरे खूप असतात. मला मी तिचे पण व्हिडिओज सेंड करत राहीन, नक्की बघत राहा. सो आता वेळ झालं होतं तिला स्कूलला सोडायचं, म्हणून ती असं बघत होती टुकमुटं, ह्यांचं काय चाललं आहे, असं मला तर घेतच नाही आहे मम्मा, असं तिचं चाललं होतं. ती बार इकडे येत होती, पण तिला आजी पकडत होते. तिचं पूर्ण इकडंच यायला ती ट्राय करत होती. सो आधी तिला पण आवरून दिलं. तिचे पण खूप नखरे असतात, हे मम्मा ते मम्मा इतकं बोलते ना ती, काय सांगू तुम्हाला, खूप बोलते. हे मम्मा, ते मम्मा, असं का मम्मा. तिला आता सध्या ना थोडं वेगळंच काही तर तिच्या डोक्यामध्ये चाललं आहे. सो त्यानंतर तिला सोडून आल्यानंतर दुपारच्या वेळेस जेवण वगैरे झाल्यानंतर घरची काही कामे होती ती सगळे आवरून घेतले. कपडे घातले होते मशीनमध्ये, ते पण वाळत घालायचे होते, घालून घेतले. चलो आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.